युवकांसाठी रोजगाराचा नवा मार्ग, परकीय गुंतवणूक व कौशल्य विकासावर भर. कृष्णराज महाडिक. पन्हाळा तालुक्यात आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या दौऱ्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. कोडोली येथे युवकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत महाडिक यांचे स्वागत केले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा आज पन्हाळा तालुक्यात संपर्क दौरा पार पडला. या दौऱ्यादरम्यान कोडोली येथे त्यांनी युवा कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोडोलीत महाडिक यांच्या स्वागतासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा पूर्वचे उपाध्यक्ष प्रशांत बुगले यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच अजिंक्य पाटील, अमरबाबा पाटील, वैभव हिरवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याच ठिकाणी छत्रपती संभाजी फॉलोअर्स या मंडळाच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराला देखील महाडिक यांनी भेट देत उपक्रमाचं कौतुक केलं. आम्ही रोजगार विषयामध्ये खूप लक्ष देऊन काम करणार आहे. फक्त शाहूवाडीच तर नाही, संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा. आम्ही आता स्टार्टअप इंडिया मिशन असेल आणि स्किलिंगसाठी खास करून तुम्ही जर आता केंद्राचं पण बजेट बघितलं असाल आणि राज्याचं पण बजेट बघितलं असाल तर स्किलिंगसाठी आता खूप विशेष असं बजेट अलोकेट सुद्धा केलं गेलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून स्किल सेंटर्स असतील किंवा जॉब फेअर्स असतील हे शासनाच्या माध्यमातून आता सगळीकडे राबवले चाललेत. तर आम्ही ते युवा मोर्चा म्हणून हाती घेऊन प्रत्येक तालुका वाईज असेल किंवा जिल्हा वाईज असेल ते चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहे. ह्या माध्यमातून आज फडणवीस साहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा आता इतका चांगला सर्व राष्ट्रांशी संपर्क झालेला आहे की भरपूर FDIs म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला येताना दिसतात आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे एकंदरीत ह्या सर्व गोष्टींचा आता प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे. लवकरच आपल्याला आता एक्झिक्युशन सुद्धा याचं दिसेल. आता ज्या ग्रामपंचायत होऊ घातलेल्या आहेत यासाठी आपल्या युवा मोर्चाचे अधिकारी ग्रामपंचायतीला उभा करण्यासाठी आपण AB फॉर्म देणार, कसं काय सांगाल याबद्दल? अगदीच फक्त ग्रामपंचायत निवडणूक नाही तर माझ्याबरोबर जोडले गेलेली युवा पिढीसाठी त्यांना कुठं ना कुठं तरी निवडणुका लढवण्याची जर त्यांची इच्छाशक्ती असेल तर 100% आम्ही त्यांना सहभागी करून घेणार आहे. तुम्ही जर आज राज्यामध्ये सुद्धा बघितलं असाल तर मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ आता 25 ते 30% युवा पिढी म्हणजे 35 वयोगटातले आतले लोकांना निवडणुका लढवण्यासाठी आता ते प्राधान्य देत आहेत. तर तेच धोरण घेऊन आम्ही सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवणार. आजचा दौरा अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. मी आज आमचे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रशांत बुगले यांच्या घरी भेट द्यायला आलो होतो. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी, त्यांच्या घरातले सर्व सदस्यांना भेटून मला फार आनंद झाला. आणि इथून पुढे आता आम्ही इचलकरंजीला चाललोय. तिथं सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी आता माझी वाट बघतायत, तर त्यांना सुद्धा आज भेटणार आहे. कोडोली भागात महाडिक यांचा दौरा असल्याची माहिती मिळताच अनेक युवक त्यांची भेट घेण्यासाठी उत्सुक होते. युवकांनी आपल्या अपेक्षा आणि समस्या मांडत संवाद साधला. एकूणच महाडिक यांच्या दौऱ्यामुळे पन्हाळा तालुक्यातील युवकांच्या मध्ये नव्या संधीची आशा निर्माण झाली आहे. KK न्यूजसाठी कोडोलीहून सनी काळे. नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.